2:15 वाजल्यात आणि आकाश पण जागा आहे. आकाशचं काम चालू होतं आणि माझं पण म्हणजे मी व्हिडिओ एडिट करायला त्यामुळे ते काय कळलंच नाही की मला किती मिनटं झाल्यात, किती वाजल्यात, काय वाजल्यात. मी म्हटलं तिकडं आता आलोय थंडीत ना, लगेच झोपायचं. कुठलं झोपायला मिळते, एकदा कम्प्युटर उघडून बसले की सगळी झोप मोडलीच. तर चला सकाळी आता किती वाजता उठते बघूया, भेटूया सकाळीच. तर चला, तर तुम्हाला सांगतो 2 वाजता मी झोपलेलो, तुम्हाला माहिती आहे. आणि सकाळी आता 5:45 वाजता फोन आलेला जीवन परेडचा की माझं आवरलं आहे आणि मी येतो म्हणून. माझा गजर काय 6चा वाजते. आकाश मला रात्री मला 5:30चा गजर लावा, म्हटलं असं ते 6चा गजर लावा कारण लक्ष्मण व्यायाम देणार आहे. मग तरी पण 5:45ला याचा फोन आलेला जीवन परेडचा. मग म्हटलं आता ठीक आहे चला, तिघेच्या तिघे उठलो. पण आता अक्षय, मी आणि आकाश आता वरणार, आंघोळ बिंघोळ करणार आणि त्याच्यानंतर आम्ही जायला निघणार. थंडी आहे हाय तरी काय करू एक नाही स्वेटर माझ्या अंगावर, 2 आहेत. तरी तू लवकर आलास बाबा. मला उगीच आणि परवासारखी हे ना, आज माझी जागा खालेली आहे. मी पुढच्या सीटवर कायम बसतोय. याला उलट्या होत्यात म्हणून यो म्हणला मी बसणार आहे. याचं पित्त खावाळते सकाळचं फक्त, दिवसभर काय अडचण लक्ष्मणला थोड्या वेळ मागे येऊन बसायला लागेल असं मला वाटतंय. नाही, दिवसभर काय अडचण नाही. माझा विषय आला आहे आता. ही तरी खिडकी द्या मला. असं का उभी खिडकी उघडतो का असं का? अहो असं काय घायला येणार नाही मी, मला का नाही आऊ करायला लावणार आहेत जायस पण खाली त्यासाठी खिडकी. तुम्ही जाऊ मला डायसाठी खिडकी लागते. असू दे असू दे. आज सरकार मामाच्या नावानं चांगे भलं. केलं असतं की कुठं भोगावती केली ती हे जरा शे मला तुम्ही आता इथं मध्ये बसवला असा, मला झोप पण येणार आणि उलटी पण येणार. मला माहिती की काय विषय बोलत असं स्कॅनर होईल काय रे आहे इथं. चला उतरा. अरे ब्रेक आहे हँड. तर सध्या आम्ही कुठं आलोय, घाटाच्या बरोबर वरती आहे आणि बघूया आता किती वाजतात आम्हाला पोहोचायला. बरं फोटोशूट करायला लागले तिथं. इथं एवढी मजा करायला लागल्यात की नाही. इथं जे उभारलं एवढं गार वारं मस्त वाटायला लागलं. आम्ही गाडीत येताना आम्हाला जरा गरम वाटतं कारण यानं हिटर लावला मध्येच लक्ष्मण आणि इथनं भारीच वाटतं एक नंबर. आता घाट आहे, फोटो आवडला नाही. अरे चला मला खिडकी द्या आता. नाही नाही मला खिडकी द्या लागते कुठली पण एक. अक्षय आकाश मला एक खिडकी द्या लागत्या, कुठली पण एक खिडकी द्या लागत्या. जीवन तू माग बस. हे खतरनाक विषय आहे. मस्त आहे हॉल. म्हणजे आता इथं पोचलोय मी, तरी आमच्या आधी लवकरच आले फोटोपॉजिटवाले फोटोग्राफर सुद्धा. आता मी आणि अक्षय नाश्ता करून गेलेलोच, तोपर्यंत याला भूक लागली. म्हटलं खाणार आहे मी म्हणून आता आम्ही आलो. तिकडे शूट पण चालू आहे. आम्हाला माहीत नाही आज किती वेळ लागणार काय. आत्ता मला वेळ मिळाला आहे, मला काय वेळ मिळाला होता. आता ऑन दी स्पॉट इथं एडिट करायचं चालू आहे. फर्स्ट टाइम असं करत नाही आपण, असं बऱ्याच वेळ. रोहितचं पण जागेवर काढून दिलं ना, रोहितचं पण जागेवर काढून दिलं आपण. हे वेडिंग चालू आहे, सॉरी एंगेजमेंट चालू होणार. मला म्हणजे भूक तर लागलेली आणि मला ड्रायव्हिंग करायचं होतं. आता ही गाडीने मला बाहेर काढायला लावल्या. शेवटी तिने गाडी बाहेर काढायला लावलीच आम्हाला. मग अशीच म्हणत होतं लावून जाव्या गाडी, पण मी काय ऐकलं नाहीत. आत घ्या म्हणले. बरं झालं, थोडं साहित्य पण आम्हाला उतरायला लागत होतं. मग आता आम्ही गाडी इथं लावल्या बाहेर. आता आमचा कार्यक्रम चालू नाही. हा लॉन पण भारी आहे एक नंबर. आता इथं कार्यक्रम झाला 2 वेळा तर फटाड्या लई लावल्या आणि इथे एक्सपोर्ट करून रील काढून झालेलं एक काम चालू होतं. डेटा लावलाय कॉपीला मी पाठीमधून बघायला असा. आणि आता सगळा हॉल जरा शांत झाला आहे त्यामुळे बरं वाटेल. आता फक्त क्लोजअप घेणार आम्ही आणि मग आमचं पुढचा मार्गस्थ होणार. बघा संध्याकाळी किती वेळ लागते आम्हाला जायला. फायनली आता आम्ही निघतोय आणि संध्याकाळचं बरोबर किती वाजले तो 5:30 चेंबर बघायला 5:30 वाजल्यात आणि आम्हाला किती वाजणार माहिती नाही पोचायला. चला तर मग काय खतरनाक वातावरण आहे इथं आता संध्याकाळचं. आता कसा विषय तुम्हाला सांगतो. आम्ही आता आलोय फोंडाघाट सोडून ते वरती आणि इथं आमच्या राऊतवाडी इकडे जाणारा जो आहे मार्ग आहे की नाही, परवा तुम्हाला दाखवलं. चला लवकर टायमिंग झाले.
तर इथं गाड्या बघायचा या हॉटेल कुठलीही प्रसिद्धी नाही, काही नाही, काही नाही. त्या गाड्या मोठ्या मोठ्या सगळ्या लागल्यात. तर इथे कुठलीही प्रसिद्धी नाही, काही नाही. इथे फक्त ऑर्डर घेतात आधी 12 वाजेपर्यंत आणि मग इथे जेवायला येतात लोक. तर असा विषय आहे आणि आम्ही आता आलो ऑर्डर घेऊन. हे चालते वेळी सारवण होतं, हे आता सारवले येणे चकचकीत. एवढंच विषय आहे इथे, पण इथे जेवण खतरनाक मिळते. आपण केले असते सोडा, त्याचा काही विषय नाही. आम्ही मामांची वाट बघायला लागली. यांचं मामा येणार जेवायला आणि डेटा पण जरा कॉपी करायचा होता, कारण मी डेटा निम्मा द्यायचा आहे. म्हटलं इथं हाय सुविधा तर करून जाऊया, मग वेळ लागणार आम्हाला जेवायला पण. चला आता वाजले 9 9:30, लय वेळ होणार. बॅगा तर काढा आधी. हळूहळू काय नाही तिकडं ना. आमचं स्टँड कुठलं, तुमचं स्टँड? तर आता मित्रांनो सकाळचं 10 वाजले. सकाळपासून आम्ही काम करायलाच लागलेलो. म्हणजे काय काम केलंय, सगळ्यात महत्त्वाचं काम केलं आम्ही, झोपा काढल्या. आम्ही झोपून वगैरे उठलोय. रात्री आम्हाला वेळ झालेला म्हणजे काय की डेटा सगळ्या इकडे तिकडे ट्रान्सफर करायचा होता आणि 2-3 ठिकाणी सेव्ह पण करून ठेवायचं होतं. मग ते काम केलं मी आणि आता आम्हाला 2-3 कामं ती करणार. आणि आज संध्याकाळी हळद आहे, त्याचं आणि नियोजन लावावं लागणार. सगळ्या बॅटरी चार्जिंग कार्ड हे ते सगळं करावं लागते. तर चला आजचं बघा नियोजन काय असणार आहे. अक्षय पाटील सध्या नाचना मळायला आलेले आहेत आणि हे डोंगरात आहे त्यांचं मशीन आहे नाचण्याचं. ते डोंगरात आहे इथं, लय लांब आहे. तिथे खान आहे अशी, तुम्हाला दाखवतो. ही बघा खान कसली आहे ती. आणि मी तुम्हाला सांगतो ह्या नाचण्यातनं मी चालायला लागलोय. काय मला असं मऊ मऊ वाटायचं, रेगिस्तानमध्ये चालल्यासारखं. खरं लय भारी वाटत, असं मऊ मऊ लागते पायाला. मी चाललोय मग अशी नाचण्यात. पाय बघा की केवढा पाय जाते बघा, असं वाटते. लय भारी वाटते. अरे जनावर खाईत नाही वाटतं नाचण्याचे कोंडा, म्हणजे नाहीतर नेला असतं कोणी ना कोणतरी. असंच पडतो इथं आणि हे मऊ मस्त वाटते चालायला, लय भारी वाटते. तर आता आम्ही इथं पाठवण टेकून बसलोय, कारण काय माहिती आहे काय, आम्ही इथं ते आता अक्षयनं टाकले ते धान्य, अजून हे आलेलं नाहीत. तुमचं नाचणं मळणारं मशीन ऑपरेटर, म्हणजे ते मालक पण आणि ऑपरेटर पण स्वतःच आहेत, ते काय आलेलं नाहीत आज. अक्षय पाटील इथं बसल्यात. अक्षय पाटील नाचण्याच्या भाकरी खाणार तर म्हणा यंदा. तर शेतात अक्षय म्हणतात शेतात इथं बांधावर झोपायला भारी वाटते, सावलीत मस्त. भाकरी तर खायला लय भारी वाटते. काय विषय तुम्हाला सांगतो, आम्ही 15 मिनटं निवांत असं पडलेलो आणि रात्री काम चालू असताना आम्हाला झोप पूर्ण होत नसत्या, म्हणून मग आम्ही पडलेलं जरा बरं वाटलं. खरं इथं आता ऊन, आता सावली आल्या सोडा, आता ढगे काढवा आलं म्हणून सावली वाटायला तुम्हाला, पण इथं ऊन आहे आणि उन्हात इथं काम करावं लागतं मशीनवरती म्हणा, ह्याच्यावरती म्हणा. आणि मी म्हटलं अक्षयला 15 मिनटं झोपे इथं पड्या करतात म्हणलं काम ते करणारे. म्हणलं अक्षय म्हणले तिथं द्यायला लागते उचलून त्यासने, तेव्हा ते मशीनमध्ये जाते. काय नव्हतं, सगळे कष्ट शेतकऱ्यांचं असंच आहेत. तर आपण त्यांना जज करू शकत नाही, कुठल्याही शेतकऱ्याला म्हणा केला. बघूया आता किती वेळ लागते आम्हाला हे काम करायला.